उत्तरायणामध्ये सूर्यदेवता तापायला लागली की रखरखत्या उन्हाचा परिणाम म्हणून मन आणि शरीर दोघांवरही याचा मोठा परिणाम दिसायला लागतो. क्षारधर्मी उष्णतेचा परिणाम म्हणून अनेक विकार डोकंवर काढायला लागतात. अशा वेळेस रस्त्याच्या दुतर्फा लालसर चटकदार दिसणारी पळसाची फुलं मात्र मनाला आल्हाद देत असतात. पळसाच्या फुलांचा उपयोग अनेक विकारामध्ये राईट हँडेड ड्रग म्हणून केला जाऊ शकतो. स्त्रियांमध्ये असणारे गर्भाशयाचे विकार असतील, पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये असणारे मूत्राचे विकार असतील, त्याचबरोबर उष्णतेचे विकार असतील आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा कुठल्या तरी पक्वाशयाचे किंवा पचनाचे विकार असतील, याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पळसाच्या फुलाचा उपयोग केला जाऊ शकतो. हीच पळसाची फुलं गुलकंदात पद्धतीने पलाशकंदाच्या स्वरूपात कशा पद्धतीने संग्रहित करायची हे सुद्धा आपण आजच्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. सामान्य भाषेत ज्याला पळस म्हटलं जातं त्याला आयुर्वेदामध्ये शास्त्रोक्त पद्धतीमध्ये पलाश नावाने ओळखलं जातं. पळसाची मुळं, खोड, पानांचा उपयोग आणि फुलांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने राईट हँडेड ड्रग म्हणून आयुर्वेदात औषधी उपयोगी म्हणून केल्या जातं. आणि यात असणाऱ्या फुलांमध्ये विशेष करून मधुर रसाची आणि थंड गुणाची असल्यामुळे याचा उपयोग मात्र वसंत पंचमीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारची उष्णतेचे विकार जाणवणाऱ्या व्यक्तींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. पळस फुलांच्या ठिकाणी असणाऱ्या उष्णतानाशक गुणधर्माचा परिणाम म्हणून ज्याही व्यक्तींमध्ये तळपायतळ हाताचे अंगार जाणवणे, सतत उष्णतेचे विकार जाणवणे, लघवीला जळजळ होणे, लघवी वाटे रक्त येण्यापर्यंतचे विकार मोठ्या प्रमाणात उष्णतेचा परिणाम म्हणून जाणवत असतात. याचा उपयोग ज्या पद्धतीने उष्णतेच्या विकारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतो, त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये लघवीची निर्मिती कमी झालेली आहे किंवा मूत्राची निर्मिती कमी झाली आहे त्याच्यामुळे, किंवा मग प्रोस्टेटच्या ठिकाणी सूज असण्याचा परिणाम म्हणून वारंवार दाब देऊनही युरिनला बाहेर न पडणे किंवा लघवीला अतिशय कमी होणे, अशा प्रकारच्या विकारामध्ये प्रोस्टेट वाढल्याचा परिणाम म्हणून जाणवत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा पळसाच्या फुलाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. पळसाच्या फुलांचा तिसरा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो तो स्त्रियांमध्ये. ज्याही स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हाईट डिस्चार्जचा त्रास जाणवत असेल, म्हणजे सफेद पाणी किंवा पांढरं पाणी जाण्याचा प्रकार जाणवत असेल, त्याचबरोबर शरीरामधून मोठ्या प्रमाणात पाळीला वाहनं, जास्त दिवस जाणं आणि त्यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवणं आणि त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढणे, अशा प्रकारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरते ते पळसाचे फुल. पळसाच्या फुलाच्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाढीच्या गुणधर्मामुळे शरीरामध्ये असणारे RBC डिस्ट्रक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होत असतं. त्यामुळे ज्याही व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता जाणवत असेल अशा व्यक्तींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. या व्यतिरिक्त पळसाच्या फुलाचा अजून चांगला उपयोग होतो तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये जाणवणाऱ्या उन्हाळीचे विकार किंवा नाकावाटे रक्त येण्याच्या विकारामध्ये सुद्धा. पळसाची फुलं ही शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारची क्षारधर्मी उष्णता कमी करत असतात. त्यामुळे या फुलांचा उपयोग वसंत पंचमीपर्यंत उपलब्ध होत असला तरी याचा संग्रह करून याच्यापासून बनणारा पलाशकंद हा अनेक स्त्रियांमध्ये असणाऱ्या अनापत्यता म्हणजे इनफर्टिलिटी, अनओव्युलेटरी सायकल, त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल सायकलच्या डिसऑर्डरमध्ये सुद्धा गुलकंदाप्रमाणे चांगल्या पद्धतीने होतं. आता सामान्यतः पलाश पुष्प ज्यावेळेस आर्द्र स्वरूपात म्हणजे ओल्या स्वरूपात उपलब्ध असतात त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्या व्यतिरिक्त पलाशकंद कसा बनवायचा हे आता आपण जाणून घेऊया. पलाश पुष्प म्हणजे पळसाची फुलं ही देठासकट आणून त्यातला स्वच्छ करून नंतर एक ग्लासभर पाण्यामध्ये 2 ते 3 फुलं रात्रीला भिजू घालून सकाळी ते पाणी लालसर रंगाचं बनणारं पाणी गाळून घेऊन ते पाणी सकाळी उपाशी पोटीला पिणं हे ज्या पद्धतीने शरीरातील उष्णता कमी करण्यामध्ये, तळपाय तळहाताचे अंगार जाणवणाऱ्या व्यक्तींमध्ये उपयोगी ठरतं, त्याचबरोबर शरीरामधला ॲसिडिटी किंवा शरीरामध्ये असणारी रक्तातली वाढणारी पित्ताची उष्णता ती कमी करण्यामध्ये उपयोगी ठरते. त्याचबरोबर याचा पलाशकंद म्हणून उपयोग करण्यासाठी मात्र थोडी एक प्रक्रिया गुलकंदाप्रमाणे करावी लागते. यामध्ये साधारणतः चिनी मातीच्या भरणीमध्ये साधारणतः 1 परत फुलाची आणि त्याच्यावरती 1 परत साखरेची अशा पद्धतीने 5 परतीमध्ये हा जमा करायचा असतो आणि त्यानंतर भरणीमध्ये बंद ठेवून साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर प्रत्येक वेळेस त्याला हलवून संग्रह करायचा असतो. अशा पद्धतीने बनणारा पलाशकंद हा मात्र वर्षभर उपयोगी केला जाऊ शकतो. स्त्रियांमध्ये रसायनाप्रमाणे काम करणारा पलाशकंद
किंवा पलाश पुष्प हे अतिशय चांगल्या पद्धतीने काही पिरियडपर्यंत उपलब्ध होणारे औषध आपण वर्षभर सुद्धा पलाशकंदाच्या स्वरूपात उपयोगी आणू शकतो. म्हणून पळसाच्या या फुलांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी आपण याचा संग्रह जरूर केला पाहिजे पलाशकंदाच्या स्वरूपात. ज्यांनाही अशा पद्धतीचे त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असतील त्यांनी मात्र योग्य वैद्याच्या सल्ल्याने याचा उपयोग पलाशकंदाच्या स्वरूपात किंवा पलाश पुष्पाच्या जलाच्या स्वरूपात केल्यास अनेक मूत्राघातासारखे किंवा मूत्रनिर्मितीमध्ये दाह जाणवणारे किंवा ज्यांना उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होतात अशा व्यक्तींमध्ये उन्हाळा सुसह्य होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो.